की तुम्ही वाघाच्या बद्दल त्या समाधीच्या बद्दल आक्रमक भूमिका घेतलेली आहे. नेमका तुमचा आक्षेप काय? दुर्गाराज रायगडवर शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच एक काल्पनिक दंतकथा याच्या माध्यमातून राजसन्यास या नाटकातून ते पात्र तयार झालं. हं, वाघ्या कुत्र. बर. पूर्वी हे वाघ्या कोणाला माहीत नव्हतं. हं. पूर्वी माहीत नव्हतं आणि ते नंतरही अशी काही पण जास्त ते काही आलं चर्चा कुठून? नव्हती. हं. ते काल्पनिक आहे. म्हणजे पूर्णपणे काल्पनिक आहे. दत्तक जे राजसन्यास जे नाटक लिहिलं गेलं आणि त्या हां. राजसन्यास नाटकाने संभाजी महाराजांची बदनामी केली. हं. त्या नाटकातून ते वाघ्या कुत्रे हे प्राप्त झालेले आहे. बदनामीतून जन्माला आले हे म्हणजे असं तुम्ही संभाजी महाराजांची बदनामी केली. हां, संभाजी महाराजांच्या बदनामीच्या त्या नाटकातून हे जन्माला आलेलं आहे. राजसन्यास जे नाटक तयार झालं होतं, हं. गडकरींनी केलं होतं, ज्याच्यात संभाजी महाराजांची बदनामी झाली आणि त्याच्यात हे वाघ्या कुत्र किंवा हे वाघ्या हे म्हणून, कॅरेक्टर character. ते कॅरेक्टर हे तयार झालं त्यातनं. हं.